हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे किड सीरीज मधली चौथी रेसिपी, ती म्हणजेच पनीर पुलावची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्ट पर्यंत नक्की बघा। तर पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक मसाला तयार करून घेणार आहे। तर एक खलबत्ता घेतला आहे। खलबत्त्यामध्ये इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतला। त्यात 8 ते 10 लवंगी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तर जे पुलाव आहे तो मी सफेद पुलाव बनवणार आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या इथे मी जास्त घेतलेल्या आहेत। लाल तिखट यूज नाही करणार आहे। 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी टाकून आता हे सर्व जे जिन्नस आहे ते खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे। ह्याची एक भरड तयार करून घ्यायची। तयार झालेला मसाला मी साइडला ठेवून घेतलेला आहे। एक पॅन घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा भरून कसुरी मेथी टाकून घेतली। आता ही डीमार्टमधून आणलेली कसुरी मेथी होती। कसुरी मेथीला अर्धा ते 1 मिनिट हाय फ्लेमवरती चांगलं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे त्याची लगेच पावडर होते। आणि त्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता नंतर त्याच पॅनमध्ये मी ते 1 ते 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। तेल गरम झाले की मग त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेतलेलं आहे। तर इथे मी 1/2 किलो पनीर घेतलं होतं। पनीरला इथे मी क्यूब्समध्ये कापून घेतलं होतं। आता हे पनीर जे आहे ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच इथे ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। एक साईडने 1 ते 2 मिनिटं आणि दुसऱ्या साईडने पण 1 ते 2 मिनिटं ह्याला चांगलं फ्राय करून झालं की मग मी हे पनीर जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामधलं जे तेल होतं ते पुढे यूज केलेलं आहे। तर आता मी पुलाव बनवायला स्टार्ट करत आहे। पुलाव इथे मी कुकरमध्ये न बनवता टोपामध्ये बनवत आहे। तर जे पनीरचं तेल राहिलं होतं ते तेल आणि त्याच्यामध्ये आणखीन 1 चमचा तेल वाढवून मी इथे टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिरा टाकून घेतला, 2 तेजपत्ता टाकून घेतलं, 1 मी इथे चक्रफूल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा भरून हिंग टाकून घेतले। सर्व जिन्नस अर्धा मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। मग त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। कांदा जर का मीडियम आकाराचा असेल तर 3 घेतले तरीही हरकत नाही। कांदा इथे थोडासा हलका ब्राऊन रंगाचा व्हायला आला की मग जो तयार केलेला हिरवा मसाला होता ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। म्हणजे जो आपण कुटून ठेवलेला हिरवा मसाला होता तो टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे 1 मिनिटभर याला फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये। टाइम मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवली होती। आता अद्रक लसूणची जी मसाला आहे तो चांगला मी इथे परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टमाटो टाकून घेतलेला आहे। टमाटो तुम्ही जर का मीडियम असेल तर 2 वापरू शकता। आणि मग त्यानंतर मी ऑनलाईनच इथे भाज्या मागवल्या होत्या। पुलावच्या भाज्या, मिक्स पुलाव भाजी ही ऑनलाईन मिळते। ती नसेल तर तुम्ही प्रत्येक जी भाजी आहे ती पाव कप घ्यायची आहे। जसं मी इथे फुलगोबी घेतलं होतं, म्हणजेच फ्लॉवर घेतली होती, त्याचबरोबर गाजर घेतलं होतं, वटाणे घेतले होते, फरसबी घेतली होती। तुम्हाला जर का हवं असेल तर बटाटासुद्धा टाकू शकता। या सर्व भाज्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये 1 मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती। मग यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग यामध्ये पाव चमचा भरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे। गरम मसाला जास्त नाही टाकला आहे कारण की ऑलरेडी मी खडा मसाला जास्त टाकलेला होता। आता मी टोपावरती झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिटं गॅसची फ्लेम स्लो करून भाज्यांना चांगलं स्टीम होऊन दिलं, परतवून घेतलं। त्यानंतर मी टोपावरचं झाकण काढलं, भाज्यांना एकदा फिरवून घेतलं। मग ह्याच्यामध्ये मी जो पुलाव राईस असतो तो टाकून घेतलेला आहे। इथे मी 1/2 किलो पुलाव राईस घेतला होता। पुलाव राईसला आधी काय करायचं आहे, म्हणजे जो बासमतीचा राईस असतो तोच, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं अर्ध्या तासासाठी आणि मग तो राईस इथे यूज करायचा आहे। आता जो राईस होता तो व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून घेतला। त्यावरती मी इथे 1 चमचा भरून तूप टाकून घेतले, साजूक तूप टाकलेलं आहे। आणि मग त्यानंतर जे मी पनीर फ्राय करून ठेवले होते ते टाकून घेतले आणि मग पाणी टाकून घेतलं। तर इथे मी टोटल 2.5 ग्लास पाणी टाकलेलं होतं। पाणीचा अंदाज तुम्हाला तुमच्या हिशोबाने वापरायचा आहे। सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मग जे रोस्ट केलेली कसुरी मेथी होती ना तिला चांगलं मी हातानेच कुस्करून घेतलं, त्याची पावडर तयार करून घेतली आणि मग ती वरून ह्या पुलावच्या टाकून घेतलेली आहे। आणि आता कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थितपणे ह्याला एकदा मिक्स करून घेतलं। आता सर्व जिन्नस छान मिक्स झाले की पुन्हा 1 चमचा तुपाचा मी टाकून घेतलेला आहे या पुलावमध्ये। गॅसची फ्लेम मीडियम केली आणि टोपावरती झाकण ठेवले 5 मिनिटासाठी। 5 मिनिटानंतर मी टोपावरचे झाकण काढले, एकदा पुलावला मिक्स करून घेतले
हाताने मिक्स करायचं आहे, नाही तर भात तुटू शकतो। त्यानंतर पुन्हा मी टोपावर झाकण ठेवले। आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि 15 मिनिटांसाठी मी टोपावरती झाकण ठेवले। 15 मिनिटांनंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हा जो पुलाव आहे तो इथे रेडी झाला आहे। त्याला व्यवस्थितपणे एकदम मिक्स करून घेतले। त्यानंतर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून हा जो पुलाव आहे तो टिफिनमध्ये भरून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे पनीर पुलाव इथे रेडी झालेला आहे। तर माझ्या स्टाईलचा पनीर पुलाव घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।